हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आमच्या ट्रिपचा तिसरा भाग आहे हा. आम्ही आलो आहे ते गुळ बघण्यासाठी. येताना बुलेश्वरला आम्ही बघितलं होतं खूप ठिकाणी गुळ बनत आहे, तर म्हटलं जाताना बघूया, स्वस्त असला तर मस्त घेऊ. 2-4 किलो. साखर महाग झाली आहे तर मग इथं बघितलं, पण थोडं पण हायजीन नाही आहे. आणि 80 रुपये होता किलो गुळ. म्हटलं सगळ्यांना घ्यायचा आहे तर द्या 60 रुपये किलोने, तर काही दिला नाही त्यांनी. इकडे बघा कशा प्रकारे गुळ बनतोय. तिकडं ते घाण पाणी निघतं, इकडं पण 2 डबके घाण पाण्याचेच आहे. तिकडं गुळ बनतोय लास्टला. इकडं साचे प्लास्टिकचे, त्याच्यावर कपडा टाकून मग त्या साच्यांमध्ये गुळ टाकून मेल्ट केला जातो. मेल्ट गुळ टाकला जातो. ते बघितलं, काही घेतला नाही गुळ. मग आलो परत, आम्ही निघालो घराकडे. इकडे सगळे सुस्तावले होते. प्रिशा, कार्तिकी, थोड्या वेळाने सिंधुताईला पण झोप आली. सिंधुताई पण झोपल्या. तिकडं मागे मुली पण पेंगाळल्या होत्या, सगळ्या झोपल्या. इकडं प्रतीक्षा पण झोपली. सगळेजण पेंगाळून झोपले. मग चला म्हटलं यांची झोप उडवण्यासाठी इथं आलो आम्ही के पेढा अँड फूड मॉलमध्ये. इकडं मग सर्वांनी चहावर ताव मारला. कोणी लस्सी पिली, कोणी चहा पिली. मग फुल एनर्जीमध्ये आले सर्वजण. लस्सी वगैरे पिऊन थोड्याच अंतरावर आमचं घर आलं होतं. फायनली एकदाच आलं. मग आम्ही उतरले सर्वजण. हिशोब वगैरे, भाडं वगैरे दिलं सर्वांनी. हिशोब क्लिअर केला. या मॅडमला अजून पण सुस्ती आली आहे. प्रिशाची पण सुस्ती काही जाईना, झोपली होती तरी पण. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.